आज आपल्या हायबोजाची करायची होती बघा सर्व्हिसिंग. मग काय उशीर न करता घेतलं गॅरेजवाल्याला संग आणि निघालो मग थेट मानवच्या दिशेनं. आलोत बघा मानवमध्ये येऊन उशीर न करता आलो डायरेक्ट गॅरेजवर आलो तर पहिलवान करू लागला फवारणी होती बघा नीट करायला सुरू म्हणलं. तोपर्यंत जाऊन आपली हायबोजा तरी धुवून आणू. हायबोजा घेऊन आलो बघा वॉशिंग सेंटरवर. आल्याच पहिला नंबर लागला आपला. बड्यापैकी पाणी गिनी मारून शॅम्पू लावून धुतली बघा. धुणं झालती बघा. आता कशी एक नंबर दिसेल की नाही चकाचक. धुणं झाल्यावरती आलो बघा डायरेक्ट गॅरेजवर. आल्यावरती कवाशी खोली की मी सुद्धा लागू द्यायला बघा तिने कोणती काही ना. आणि लगेच द्याला बघा झुला काढून मला याच्या बुशिंग टाकून आण. आलो बघा दुकानावरून घेतल्या बघा बुशिंग आणि शॉकअप. कारण की आपले शॉकअप बी खराब झाले होते. बुशिंग घेतले डायरेक्ट वर्षापर आलो उशीर न करता घेतले लगेच टाकून. बुशिंग ती झालती बघा टाकायची. आपल्या हायबोजाचा सेंटर नट बी झाला होता बघा खराब. मग काय लगेच आणला नवा. अर्धी हायबोजा खोल लागली बघा आपल्याला. अर्धी हायबोजा खोली आणि बसवली बी लगेच. उशीर न करता पुढले शॉकअप बी खोले. कारण की पुढल्या शॉकअपचा ऑइल खराब झाला आणि ऑइल सील बी गेली होती. खोलेले शॉकअप घेतले बघा पेपर मारायला नट काढून आणायला. पेपर मारून नट काढून आणले बघा शॉपक आणि साफ केले लगेच फिट करून टाकले. पुढलं फुटलेलं तोंड काढ बघा आणि त्याच्या लगेच नऊ टाकून दिलं. आता कशी एकच नंबर दिसाय की नाही आपली हायबोजा. आपल्या हायबोजा सर्व्हिसिंग तर आवडली होती बघा. चला म्हणा आता गावाकडे जातो. गावाकडे जाता वाटेचे दोघ जण भेटले बघा. जाता दोघ जण घेतले बघा. तर मधल्याला ऑर्डर लेवल आज तर मधलं तुम्हाला उत्तरला दाखवतो. मधला होता बघा हँडसम बॉय. त्या दोघाला सोडून आलो बघा वेल्डिंगच्या दुकानावर. कारण की आपल्या जाळीची वेल्डिंग तुटली होती बघा. मग काय घेतली मारून. आपल्या हायबोजाचं काम तर झालं बघा. तर मी जातो बघा आता गावाकडे. तुम्ही थोडं लाईक आणि फॉलोचं बटन घ्या बरं दाबून पटकन.